वैष्णवी हगवणे ती फक्त एक मुलगी नव्हती, ती कुणाची तरी लेक होती, कुणाची तरी बहीण होती, कुणाची तरी मैत्रीण होती आणि सगळ्यात महत्वाचं स्वप्नांनी भरलेली एक तरुणी होती. तिचं लग्न झालं, सोनं, गाडी, चांदी, भांडी सगळं दिलं गेलं, पण मागण्या काही थांबल्या नाही. शेवटी तिच्या वडिलांच्या हातात तिचा मृतदेह ठेवला गेला. तिचा गुन्हा काय होता? फक्त एवढाच की ती सगळं सहन करत राहिली. तिच्या वडिलांनी जेव्हा विचारलं माझ्या मुलीला का मारलं, तर उत्तर मिळालं फुकट कसं नांदवायचं. प्रश्न फक्त वैष्णवीचा नाही आहे, प्रश्न त्या सगळ्या मुलींचा आहे. आज वैष्णवी गेली, उद्या कोण? हुंडा म्हणजे लग्नाचं मूल्य नाही, ते स्त्रीच्या आत्म्याची विटंबना आहे. स्त्रीने सहन न करता संघर्ष करावा म्हटलं तर समाज तिला इज्जत, लोक काय म्हणतील हे सांगून ठामपणे सहनच कर हे वारंवार सांगत असतो. गळपास घे, आत्महत्या कर, मारहाण झाली तरी चालेल, ते प्रतिष्ठेचं वाटतं. पण संघर्ष करून वेगळं जगायचं म्हटलं तर चारित्र्य, इज्जत आणि समाज अडवायचे. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या कुणाची तरी आणखी एक वैष्णवी हरवेल. मी नम्रता बावनकर, एक सामान्य स्त्री, आज या हुंडा प्रथेविरुद्ध आवाज उठवते. मी नम्रता बावनकर तुम्हा सर्वांना जागवा बोलते, कारण आज एक वैष्णवी गेली, उद्या तुमचंही नाव असू शकतं. मुलगी जगवा हे बोलणं फार सोपी आहे, पण तिचा सन्मान करा, तिचं जगणं सोपी करा, ही आपली जबाबदारी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे आवाज उठवायची. बोलूया, पण उशीर होण्यापूर्वी.